तरी निद्रिस्तु सुखासनी वाहिजे आनवाहनी तो साचकी काही तेसनी दशा पावे की श्रे विन एक एके दाविली राज्य करीती रंके तैसेच तिये सतिके किंवा सतुके आथी काही ते नीद जेव्हा नाही तेव्हा तो जो जैसा जिये ठाई तैसाची स्वप्नी काही न दाविजे. रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरून आले अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा एक अलौकिक असणारा अध्यात्मविश्वातील प्रकरण ग्रंथ की ज्यामध्ये आजातवादाची अतींद्रिय प्रातिभ अनुभूती गुरुवाज्ञेवरून कथन केलेले आहे आणि अवाच्य असणारं अव्यवहार्य असणारं तत्व करतलामलकवत मुमुक्षूंना यथार्थ त्यांच्या बुद्धीवर आरूढ व्हावं अशा रीतीनं ज्याच्यामध्ये एक अलौकिक दिव्य अशा शब्दांची योजना करून जेणेकरून मुमुक्षुला अर्थरूपता प्राप्त होईल आणि अर्थरूपता प्राप्त झालेल्या सिद्ध पुरुषाला देखील आपल्या उर्वरित जीवनामध्ये जीवनमुक्तीचं विलक्षण सुखासहित असणारी जी जीवनमुक्ती ती त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद त्याला भोगता येईल अशा रीतीनं ह्या शब्दांची योजना आहे. आणि आपण भगवान परमात्म्याच्या अनुकंपेने यथाशक्ती यथामती या ग्रंथाचं चिंतन करीत असताना आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण प्रकृती पुरुष समावेशन सद्गुरु वंदना वाचारुण परिहार ज्ञान अभेद कथन अविद्येचं अयथार्थत्व सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्दखंडन आणि आता 7व्या प्रकरणाचं जे अज्ञान खंडन असं नाव आहे की ज्यामध्ये अज्ञानाची असिद्धी असून केवळ सर्वत्र सर्वदा सच्चिदानंद कंद परमात्मा सर्वत्र विराजमान आहे विलसत आहे सच्चिदानंद घनत्वाने त्याची निरपेक्ष व्याप्ती आत्मस्वरूपाची कशी आहे याचं वर्णन या प्रकरणामध्ये चालू असताना आपण आता उत्तरार्धामध्ये ह्या जवळजवळ 206 ओव्या पूर्ण करून 209 ओवीपर्यंतही अनुवाद पाहिलेला आहे. त्याचा पुन्हा थोडासा गोषवारा की या ठिकाणी माऊली सांगतात तरी निद्रिस्तु सुखासनी वाहिला अनवाहनी तो साचकी काही तेसनी दशा पावे. मुमुक्षुला अनुभवाची कक्षा कशी पाहिजे असं वाटतं की अनुभवाचं काय स्वरूप आहे तर एक अनुभवाच्या कक्षेमध्ये त्याला निवृत्तीपरायण जीवन जगत असताना एक सुखाची जी काही अनुभूती येते किंवा निर्विषय अशा प्रकारच्या सुखाची अनुभूती येत असताना अंतःकरणवृत्ती निवृत्तिक होते आणि निवृत्तिक अवस्थेमध्येच निर्विषय असणारं जे आत्मसुख आहे त्या आत्मसुखाची झळक लागते. त्यामुळं नित्य आपल्याला अव्यवहार्य निवृत्तिक अशाच दशेमध्ये राहणं हीच अनुभूतीची कक्षा आहे असं वाटतं. परंतु ही अनुभूतीची कक्षा जर रुंदावत जायची असेल म्हणजे व्यापकतेला प्राप्त व्हायची असेल तर ज्या ठिकाणी व्यवहार्यता आणि अव्यवहार्यता ह्या दोन्हींचाही स्पर्श नाही सवृत्तिक आणि निवृत्तिक यांच्याही आतीत असणारं नित्यसिद्ध स्वयंप्रकाश असं जे आपलं आत्मस्वरूप आहे त्या ठिकाणी काही प्राप्य नाही विकार्य नाही संस्कार्य नाही निवर्त्य नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचं काही साधन करण्याची आवश्यकता नाही. ते साधन साध्य भाव विवर्जित अशा प्रकारचं आहे. ही गोष्ट जोपर्यंत बुद्धीवर आरूढ होत नाही तोपर्यंत मनुष्याला खऱ्या अर्थाने
रम्य समाधान किंवा परमाशांती ही प्राप्त होत नाही आणि ती कक्षा अधिक व्यापक करण्याचं कार्य या ठिकाणी माऊली अत्यंत कटिबद्ध होऊन मुमुक्षूच्या बुद्धीवर खऱ्या अर्थाने आरूढ करून त्याला कायमचं त्याची नित्यमुक्तता किंवा त्याचं मोकळीक जे तर त्याला बंधातून मुक्त करायचं नाही. तुका त्या ठिकाणी मुक्त कासया बंधन ते नाही ठावे आणि मुक्त कासया म्हणावे, ही जी स्थिती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुभवलेली आहे ही सगळ्या मानवमात्रांनी अनुभवावी या उद्देशाने ज्ञानोबाराय या ठिकाणी चिंतन सांगत असताना सांगतात की एखादा मनुष्य आहे तो निद्रुस्तु सुखासनी वाहिजे अनवाहनी. एखादा झोपलेला मनुष्य आहे आणि तो पालखीसारख्या सुखासन म्हणजे जिथं आपण निद्रा केली तर आपल्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही किंवा चढउतार काही अनुभवाला न आल्यामुळं तो निद्रिस्त पुरुष जो आहे तो जरी दुसऱ्या वाहनाने वाहून नेला तो साचकी काही तेसनी दशा पावे. तर त्या ठिकाणी त्याचं शरीर जे आहे ते वाहून दुसरीकडे जरी नेलं तरी त्याला काही वेगळी दशा प्राप्त होते असं नाही. तो आपल्या स्वमहिमेमध्येच झोपेमध्येच राहत असताना एका ठिकाणाहून त्याला स्थानांतर झाल्यासारखा व्यवहार झाला, परंतु त्याच्या मूलभूत असणाऱ्या जे स्वरूप आहे सुख आहे त्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थित्यंतर झालेलं नाही किंवा गत्यंतरसुद्धा झालेलं नाही. स्थानांतर होत असताना देखील गत्यंतर गतिवाचक धातू सगळे ज्ञानवाचे असतात. त्याच्या असणाऱ्या स्वरूपभूत ज्ञानात स्वरूपभूत आनंदात आणि मूळभूत असणाऱ्या स्वरूपस्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही, परिवर्तन झालेलं नाही. तेव्हा माऊली विचारते साचकी काही ती सनी दशा पावे. तो खऱ्या अर्थाने ती दशा त्याला प्राप्त होते का? इथून तिथं त्याचं शरीर नेलं, त्यात शरीराची झालेली जी दशा आहे ती खरोखर त्याला काही प्राप्त होते काय? अर्थात प्राप्त होत नाही. काही वाटलं तर लगेच स्पष्टीकरण विचारा. किंवा दुसरं उदाहरण देतात की शिरे विन एक एके दाविली राज्य करीती रंके तैशीची तिये सतुके आथी काही. दुसरं उदाहरण देतात की एखाद्या मनुष्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्न पडलं तर त्या स्वप्नामध्ये काय झालं, शिरे विन एक एके राज्य करीती रंके दाविली. हे म्हणतात बघा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो दुसऱ्यांना दाखवायला लागला. बघा या ठिकाणी हे अत्यंत दरिद्री असणारे रंक दरिद्री असणारे लोक शिवाय त्यांना कोणालाही शिर नाही फक्त धडच आहेत आणि त्या धडाने हे मात्र चांगल्या प्रकारचे राज्य करतात असं दुसरा एक मनुष्य दाखवायला लागला की ज्यांना शिर नाही केवळ धड आहे. आणि असे लोक विना मस्तिष्काचे या ठिकाणी राज्य चांगल्या प्रकाराने राज्य शकट चालवित आहेत असं जर कोणी म्हणायला लागला तर ते म्हणतात ती तैशीची ते सतुके आथिक आहे. त्या ठिकाणी तिथं सगळे हे राज्य करणारे म्हणजे बरोबर ना, हे दृश्य दिसतं एकाला, ते दृश्य दिसतं, त्या दृश्यामध्ये दृष्टी पण दिसते, दृष्टी पण आहे कारण ते राज्य करणारे जे आहेत त्यांच्या ठिकाणी दृष्टी आहे आणि धडतर नाही आणि ते राज्य करतात असा तो पाहणारा जो आहे तो दुसऱ्याला सांगतो की शिरेविन एक एके रंके राज्य करीते दाविली, दुसऱ्याला दाखवतो. म्हणजे याच्या ठिकाणी दृष्टी आहे आणि त्या ठिकाणी दृश्य आहे आणि दृश्यद्रष्ट्याचा व्यवहार हा सांगतही आहे. पण खरं जर पाहिलं तर हा सगळा व्यवहार कोण झालेला आहे? तोच झालेला आहे. आपण पाहिलं काल मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच तो उपादान कारण झालेला असतो. ती दृश्यही तोच झालेला आहे आणि त्याची दृष्टीसुद्धा तोच झालेला आहे. परंतु ह्या ठिकाणी जर मूळचं त्याच्या ठिकाणी मूळचं द्रष्टे पण नसतं म्हणजे मूळचा दृंगमात्र द्रष्टा जर नसता तर हा सगळा व्यवहार दृश्य आणि दृश्य सापेक्ष द्रष्ट्याचा व्यवहार झाला असता काय? झाला नसता. मग ती राज्यकरीती ते जे राज्य करणारे आहेत तैशीची ते सतिके आथिक आहे. ती सतुके म्हणजे ती सतिके किंवा सतुके तर ती जर पाहिली तर खरोखर ती सत्य आहेत काय? अर्थात सत्य नाही. सत्य कोण आहे? फक्त दृंगमात्र द्रष्टाच आहे. मग दृंगमात्र द्रष्ट्यानेच त्या दृश्य आणि दृष्टीच्या रूपाने त्या सर्व व्यवहाराला पाहिलेला आहे आणि तोच झालेला आहे. म्हणजे सर्वत्र दृंगमात्र द्रष्टाच व्याप्त आहे. मग दृंगमात्र द्रष्ट्यामध्ये कोणत्या दृंगमात्र द्रष्ट्यामध्ये काही परिवर्तन झालं किंवा परिणाम झाला काय? तर झाला नाही आणि त्याने मात्र हा सगळा व्यवहार झाला. याचा अर्थ संपूर्ण व्यवहार होत असताना देखील
व्यवहाराकाली ह्या दृङ्मात्र द्रष्ट्याच्या मूलभूत स्वरूपात यत्किंचितही परिणाम झालेला नाही, विकार झालेला नाही. तो निर्विकार राहूनच हा सगळा व्यवहार घडतो. उलट ह्या व्यवहारावरून असं सिद्ध होतं का तो निर्विकार दृङ्मात्र द्रष्टा नसता तर हा सर्व विकारही असणारा जो कार्यरूप असणारा व्यवहार तो व्यवहार पण झाला नसता. याच्यावरून सिद्धी झाली. ती सिद्धी कशाची झाली? द्रष्टा आणि दृश्य ह्या सापेक्ष वस्तूंची सिद्धी झाली का दृङ्मात्र द्रष्टेपणाची सिद्धी झाली? दृङ्मात्र द्रष्टेपणाची सिद्धी झाली असं सांगतात. ते नीद जेव्हा नाही तेव्हा तो जैसा जिये ठाई तैसाची स्वप्नी काही न दाविजे. ते म्हणतात ज्या वेळेला मनुष्याला निद्रा नाही त्यावेळेला तो आपल्या ठिकाणी जसा आहे, निद्रा नसताना म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये? जागृत अवस्थेमध्ये तो जसा आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपला आपलेपणाने आहे. तैसाची स्वप्नी काही न दाविजे. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये तो जसा आहे तसा स्वप्नी काही न दाविजे. स्वप्नात तसाच दाखवला किंवा न पाविजेची की स्वप्नामध्ये तो तशाच अवस्थेला प्राप्त होत नाही का? अर्थात तसाच प्राप्त होतो. म्हणजे खरं जर पाहिलं तर स्वप्नामध्ये सुद्धा त्या दृङ्मात्र द्रष्ट्याची कोणत्याही प्रकारची हानी होत नसताना जसा तो सगळं स्वप्न पाहतो तसंच या ठिकाणी जागृतीमध्ये असताना देखील तो त्या कोणत्याही प्रकाराने त्याची हानी न होता तो पाहत असतो. म्हणजे यामध्ये जागृती आणि स्वप्न ही दोन्ही अवस्था काय आहे? एकच असल्यामुळं जागृतीमध्येही त्याची कोणतीच हानी होत नाही. जागृतीमध्ये जसा द्रष्टा दृश्य आणि दर्शन सगळा व्यवहार जागृतीमध्ये जसाच्या तसा होत असताना त्या ठिकाणी त्याच्या दृङ्मात्र द्रष्टेपणाची कोणतीही हानी होत नाही. उलट दृङ्मात्र द्रष्टेपणाच जागृतीमध्ये दृश्य आणि द्रष्टा सापेक्ष रूपाने या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येत असतो. द्रष्टा आणि दृश्याचा व्यवहार किंवा दृष्टी आणि दृश्य किंवा दृष्टीच्या द्वारा दृश्याच्या ठिकाणी बरोबर ना सापेक्ष दृश्य आहे आणि तत्सापेक्ष हा द्रष्टा आहे असा फक्त व्यवहार होत असतो. आणि स्वप्नी काही न दाविजे. आणि स्वप्नामध्ये असाच दाखवला जात नाही का? अर्थात असाच दाखवला जातो. याच्यातून सांगायचं काय की दृङ्मात्र द्रष्टा जर कधीच विकारी न होता हा जर तुम्हाला स्वप्न प्रपंच किंवा जागृत प्रपंच प्रतीतीला येत असेल तर तो तुमच्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं द्वैत निर्माण करीत नाही अशी खरी वस्तुस्थिती आहे. तेव्हा इथं व्यवहार्य दशा आणि अव्यवहार्य दशा किंवा वृत्ती संधिकाल किंवा तुष्णी अवस्था हीच खरी स्वरूपानुभूती आहे. अशा प्रकारच्या भ्रमामध्ये कोणीही राहू नये. तर नित्य आपण आपलं दृङ्मात्र द्रष्टेपण हे नित्य अबाधित अशा स्वरूपाचं आहे. ते असंग उदासीन नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे. अशा प्रकारची ही जी दृष्टी आहे ती किंवा ही जी अनुभूती आहे ती अनुभूती माऊली या ओव्यांच्यामध्ये सांगतात. आता टीका. आगा निद्रुस्त जो आपणची होणी सुखासन आपणची आरोहण करिता झाला आणि सुखासनाचे वाहक तेही दिसती प्रत्येक तरी काय सकळीक यथार्थ झाले. आता माऊली आता टीकाकार कसा हा दृष्टांत समजावून सांगतात बघा की जो निद्रिस्त झालेला मनुष्य आहे आणि तो काय तो पालखीमध्ये अर्थात तिथं मध्ये काय म्हणावं लागेल? स्वप्नच म्हणावं लागेल ना. निद्रिस्त झालेला जो मनुष्य आहे तो जेव्हा ते सुखासन म्हणजे पालखीसारखं ज्याच्यामध्ये आपण पौडला असताना त्याच्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला कोणताही त्रास होणार नाही अशा सुखासनाची म्हणजे पालखी वगैरे सारख्या मऊ बिछाण्याची त्यांनी कल्पना केली. आणि त्या पालखीमध्येच तो काय झाला? आरोहण करता झाला म्हणजे आरूढ झाला, त्या पालखीमध्ये बसला. कुठं? स्वप्नामध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? ते पालखी वाहणारे जे वाहक आहे स्वप्न पडतंय मी पालखीमध्ये बसलेलो आहे आणि त्या पालखीचे जे वाहणारे आहेत जे खांद्यावर ती पालखी घेणारे आहेत तर ते वाहक कोण आहे? ते वाहकही हाच झालेला आहे. परंतु ते वाहक वेगळे दिसतात की नाही?
चार बाजूला चार पालखीचे दांडे घेणारे ते वाहक आहेत. मी त्या पालखीमध्ये बसलेला आहे आणि ते प्रत्येक चार वेगवेगळे आहेत. अशा प्रकारचं जरी आपल्या ठिकाणी भावना झाली तर ते सगळेच्या सगळे खरोखर वेगवेगळे झाले काय? का पालखी आपणच झालो आणि पालखीमध्ये आरूढही आपणच झालो, पालखीचे वाहकही आपणच झालो आणि एकच असताना अनेक पण कोण झालो? आपणच झालो. का दुसरं कोणी आलं तिथं? किंवा दुसरं उदाहरण देतात दुसऱ्या वेळीमधलं, ह्या 227 207 208 आणि 209 ह्या 3 ओव्यांची एकत्र टीका आहे. तर सांगतात किंवा आता ह्या 208 क्रमांकाच्या ओवीचं टीका सांगतात ओवीची. किंवा रंके राज्य पावली शिरेच विन एके देखिली, ते नीद जेव्हा सरली ते आगवेची नाही. किंवा काही जी दरिद्री लोक आहेत ते राज्याला प्राप्त झाली म्हणजे राजे झाले आणि पुन्हा राजे झाले, परंतु त्या राजांना मात्र मस्तक नाही आणि त्या मस्तक नसलेली ती जे रंक लोक राज्यपदाला प्राप्त झाली परंतु त्यांना मस्तक नाही, हे आपण सर्व पाहिलं. आणि जेव्हा ती झोप संपली आपली, म्हणजे ते झोप संपली म्हणजे निद्रा दोषजन्य स्वप्न जेव्हा संपलं तरी अवघीची नाही, तेव्हा ते कोणीच राहिलं नाही. आता जेव्हा त्या निद्रेच्या कालामध्ये पाहिलं तेव्हासुद्धा सगळे होते का? एकच होता? एकच होता. त्या एकत्वाच्या ठिकाणी जे अनेकत्व आहे ते केवळ भासमान किंवा ते केवळ वाचारंभण मात्र भासलं. आणि पण त्यावेळेला जर पाहिलं ते वाचारंभण मात्र होतं, हा एकटाच होता. आणि आता ते सगळे जेव्हा आपली सुषुप्ती गेली तेव्हा त्या ठिकाणी निद्राही गेली आणि निद्रेचं कार्य असणारे, बरोबर ना, आपलं त्या स्वप्नरूपाने कार्य असणारं ते कार्यही सगळं मावळवीत विश्वा भासू नवल उदयला चंडांशू, तेव्हा हे काय आहे? एकटाच आहे. अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता, अशी स्थिती राहिली. तर या अवघीची नाही, ते काहीच राहत नाही. स्वप्नातला सगळा प्रपंच काहीही राहत नाही. अहो हे आता म्हणावे काही, देखताच देखिले नाही, मा निद्राची नसे पाही, तेथे हे कैचे. आता ते म्हणतात अहो आता हे म्हणावे काही, आता तुम्ही हे जे काही स्वप्नामध्ये जे पाहिलं ते नेमकं काय होतं असं जर तुम्ही म्हणायचं झालं तर देखताची देखिले नाही, ते काय पाहिलं? तर सगळं पाहत असताना काहीच पाहिलं नाही. कारण मी पाहणे रूपाने जसाच्या तसाच होतो, त्याच्यामध्ये पाहणेपणाचा व्यवहारच घडलेला नाही. म्हणून जरी दृश्य सापेक्ष द्रष्टृत्व त्याला आलं असलं आणि त्यांनी पाहिलं असलं तरी तत्वतः दृंगमात्र दृष्टेपणाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याने काहीच पाहिलेलं नाही. मग कारण का? तर त्या ठिकाणी का नाही बरं? स्वप्न नावाचा आपलं स्वप्नामध्ये हे दिसले तर मध्ये निद्रा मानावीच लागते, आहे की नाही? पण आम्ही सिद्ध काय केले, जेव्हा निद्रा असते तेव्हासुद्धा त्या निद्रेमध्ये तुम्ही अज्ञान मानता, बरोबर ना? कारण शरीरालाच काय म्हणतात? अज्ञान असं म्हणतात. मग तुम्ही त्यावेळेला जे तुमचं कारण शरीराचं स्वरूप होतं त्यावेळेला तिथं हे कारण शरीररूपाने किंवा अज्ञान होतं का त्यावेळेला? का तेव्हा हे अज्ञान नव्हतं? जर त्यावेळेला ते अज्ञान असतं तर अज्ञानाचं ज्ञान तरी झालं असतं का? तर त्यावेळेला मी दृंगमात्र स्वरूपाने आत्मरूपाने प्रत्येक आत्मरूपानेच त्या ठिकाणी विद्यमान होतो. म्हणून स्वप्नच नाही. कारण का? सुषुप्ती अवस्था जी आहे त्या सुषुप्ती अवस्थाच नाही, सुषुप्ती अवस्था नाही, ते दृंगमात्र द्रष्टे पण आहे की नाही? म्हणून आगा साचची पडती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. हे अध्यारोपाच्या भाषेत तरी असं आहे, परंतु इथं तरी नाही, ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता नाही, ब्रह्मभाव साचोकारा असे. साचोकारा ब्रह्मभावच त्या ठिकाणी आहे असं सांगायचं. म्हणून म्हणतात की निद्राची नशे पायी तेथे ते कायचे. मध्ये जर निद्रा मानली तर मग स्वप्नातले पदार्थ आणि मग ते मिथ्या आणि मग तो स्वप्नद्रष्ट सत्य असं तुम्हाला म्हणता आलं असतं. पण निद्राच्या काळीतही निद्रा नव्हती. कारण आता कालच पाहिलं, जेव्हा निद्रा आहे तेव्हा निद्रा कळत नाही आणि जाग झाल्यावर राहतच नाही. मग ती नेमकी निद्रा आहे कोणी पाहिली? कोणीच जी वस्तू पाहिली नाही, कोणाच्या समोर जी आली नाही ती वस्तू आहे आणि तिचं अस्तित्व मानण्यात काय अर्थ आहे?
आहे की नाही. आणि जो तिन्ही कालामध्ये आहे, बरोबर ना, आणि त्याचं मात्र एका कालामध्ये कारण नसताना अस्तित्वाचा अनंगीकार करणं, बरोबर आहे का नाही, ही काय बुद्धिमानी आहे का? आहे की नाही. म्हणून सांगतात की तैसेची हे दृश्य पाही दिसतची देखील नाही, आणि न देखे जरी काही तरी सहजची नसे. आता म्हणतात हे दृश्य जे आहे ते खऱ्या अर्थाने पाहिलं, मग स्वप्नातला प्रपंच दिसला नाही का, पण दिसून तो न पाहिल्यासारखाच आहे. पाहिलं परंतु खऱ्या अर्थाने तत्वतः ते पाहिलेलंच नाही. बरं, ज्या काळात ते दिसतच नाही, निद्रा कालामध्ये ते दिसतच नाही, गाढ सुषुप्ती अवस्थेमध्ये ते दिसतच नाही, किंवा ज्या वेळेला अंतःकरण वृत्तीनं त्या पदार्थांना विषय केलं नाही तेव्हा ते पदार्थ दिसतच नसतात. दिसतच नसतात. आमचा वाद कोणता आहे? दृष्टी सृष्टीवाद आहे की नाही. मग त्यावेळेला न देखे जरी काहीतरी सहजची नसे. जर आम्ही पदार्थांना अज्ञात सत्ता दिली नाही, ज्ञात सत्ता दिली, आणि ज्यावेळेला तो पदार्थ दिसत नसतो त्यावेळेला तो पदार्थ नसतोच मुळी, आहे की नाही. आणि दिसतो त्यावेळेला तो कसा असतो? कल्पित असतो, बरोबर ना. ज्ञान समकालात त्या पदार्थाची प्रतीती होते तेव्हा तो पदार्थ उत्पन्न होऊन भासतो, पण त्यावेळेला जेव्हा भासतो तेव्हा तो पदार्थ अधिष्ठानात त्रैकालिक अत्यंताभावरूपच असतो, अशी खरी वस्तुस्थिती आहे. हे जर तुम्ही सूक्ष्म गंभीर शास्त्र सुसंस्कृत अंतःकरणाने, बरोबर ना, अधिकार संपन्न होऊन जर गंभीर चिंतन केला असेल तर ह्या गोष्टी तुमच्या बुद्धीवर सहजच आरूढ होतील. किंवा जे दृश्य आहे ते आपण पाहिलंच नाही, आणि जेव्हा दृश्य आपल्याला दिसत नसतं तेव्हा नसतंच ते दृश्य. पदार्थाला अज्ञात सत्ता नाही. सत्ता कोणती आहे? ज्ञात सत्ता आहे. अहो आपली या लिळावसे आपणची दृश्यत्व विलासे, तेथे आपणची पाहतसे आपण आहे. तुम्ही हे पहा, सगळ्या पाठभेदाचे कुठं मुद्रण दोष वगैरे, तर तुमच्याकडे ते फोन नाही का आता? असं ते द्या, म्हणजे त्यांच्यावरची जबाबदारी संपली की बघायचं. जरी फोन त्यांचा असला तरी तो तुमच्याजवळ आहे ना. तर सांगतात अहो आपली या लिळावशे आपणची दृश्यत्व विलासे, तेथे आपणची पाहतसे आपण याची. आता ते म्हणतात कधी कधी आपल्याला एक लीला म्हणून एक कौतुक म्हणून आपणची दृश्यत्व विलासे, इथं दृश्यत्वच आहे ना, आपणची दृश्यत्वे नाही ना. तो काय होतो? दृश्यत्व जे आहे म्हणजे दृश्य म्हणून कोण लिलेने कोण होतो? आपणच होतो. स्वप्नामध्ये जसा स्वप्नद्रष्टा हाच ते स्वप्नस्थ पदार्थ होतो, आणि त्याचं पुन्हा द्रष्टेपण पण तोच करतो, आहे की नाही. द्रष्टा पण तोच होतो. त्याप्रमाणे पण हे कधी लीला म्हणजे हे सत्य नाही, हे संपूर्ण मिथ्या किंवा ही सर्व असणारी एक प्रकारची लीला आहे. तर त्या लीलेमुळं जर आपणच दृश्य होतो, आणि तो आपणच दृश्य होऊन त्या दृश्याला आपणच पाहत असतो. ते देखिले ऐसे आवडे परी एकपण जरी न विघडे, तरी देखिलेची न घडे देखिले ऐसे. या ठिकाणी ते देखिले ऐसे आवडे. आपल्याला असं वाटतं की ते जे दृश्य आहे ते आपण पाहिलं असं वाटतं, पण दृश्य कितीही जरी पाहिलं तरी त्यातलं एक पण कधी बिघडलं का? एकपणात कधीही बिघड झालेला नाही. आता पुष्कळ स्वप्नामध्ये ते पालखीमध्ये बसला तोच बसला, पालखी तोच झाला, आणि बरोबर ना, आणि पुन्हा पालखीमध्ये बसलेल्याला त्या 14 जणांना तोच पाहू लागला, बरोबर ना. मग हे जे सगळं आहे ते पाहिलं असं आवडे का भासे? आवडे म्हणजे भासे, गमे, भासे, वाटे. ते जणू काही आपण याचा द्रष्टा आहे असं पाहतो. वास्तविक तो द्रष्टा तरी आहे का? तो दृंगमात्र त्याची स्वरूप स्थितीनं तो कसा आहे? दृंगमात्र असा आहे. परंतु आपल्याला वाटतं की नाही पाहिलं असं वाटतं, पण पाहिलं म्हटल्यानंतर द्रष्टा हा दृश्याहून नेहमी भिन्न असतो, आणि दृश्य हे द्रष्ट्याहून भिन्न असतं. तसं दृश्य आणि द्रष्टा यांचं भिन्न झाले का? नुसतं भिन्न झाल्यासारखं वाटलं, पण कारण कशावरून? तर एकपणात कोणताच बिघाड झाला नाही.
त्यावेळेला त्याचं एक पण अबाधितच होतं. फक्त भासत होतं, अनेक पण होतं, ते भासमान होतं. भासमान पदार्थ तत्वतः अधिष्ठानात अनेकत्व किंवा द्वैत निर्माण करण्याला समर्थ कधीही असू शकत नाही. लीलेतला पदार्थ, मनोरथातला पदार्थ आहे की नाही. मनोरथाचे सगळे पदार्थ कोण होतं? मनोरथाचे परियेळ असं म्हटले ना. मनोरथाची सगळी पक्वान्न कोण झाले? आपणच झालेला आहोत का? पदार्थ आहे तिथं, पदार्थ नाहीत. मग अशा वेळेला कोणताही व्यवहार, सगळा स्वप्नातला व्यवहार घडूनही तो घडत असताना देखील, पाहिला असताना देखील व्यवहार घडला, व्यवहार घडत असलेला पाहिला तरीसुद्धा मनुष्याला कधीच वाटत नाही की स्वप्नातला व्यवहार मी केला. म्हणजे त्याचा खरा जो अहम आहे तो स्वप्नाचा अभिमानी, बरोबर ना. खरा म्हणजे कोणता? दृंगमात्र द्रष्टा, तो कधी त्याचा अभिमानी होत नाही. खरं जर पाहिलं तर दररोजच्या व्यवहारात चिदाभासयुक्त आत्मा, बरोबर ना, चिदाभासयुक्त आत्मा म्हणजे जीवात्मा देखील स्वप्नाशी कधीही तादात्म्याचा व्यवहार करीत नाही. जागृतीत आल्यानंतर ब्रह्मज्ञाना वाचून, आहे की नाही. आणि इथं तर तुम्हाला काय आहे? ब्रह्मज्ञान आहे, आहे की नाही. ज्ञानरूप ब्रह्म आहोत असा आपण विचार करत असताना जागृतीतल्या प्रपंचाशी, बरोबर ना, आपला चिदाभास जर तादात्म्य करीत असेल आणि ते तादात्म्य सत्य आहे, आहे की नाही. आध्यासिक तादात्म्य जर त्याला समजलं असेल तर गोष्ट थोडी वेगळी आहे. परंतु ते तादात्म्य भ्रांती जर त्याला सत्य रूपाने होत असेल तर त्याच्या ठिकाणी त्याची काय बुद्धिमानी आहे, किंवा किती लज्जास्पद गोष्ट आहे की त्यामध्ये आपलं जे एकत्व आहे, जे आपलं अखंडार्थत्व आहे ते मात्र बाधित झालं असं जर वाटत असेल, असा जर लक्षात आलं ना, असा भ्रम हा जर मुमुक्षुला होत असेल तर हे त्याला काय आहे? लज्जास्पद गोष्ट आहे, नाही का. हां, इथं कसं स्वप्नामध्ये कधीतरी कोणी म्हणतं का? ऐकीन, स्वप्नामध्ये कोणी म्हणत नाही. त्या स्वप्नातल्या पदार्थामध्ये जे अनेकत्व होतं आणि ते अनेकत्व वास्तव होतं आणि त्या अनेकत्वामध्ये मी ते अनेकत्व झालो होतो आणि ज्यावेळेला अनेकत्व झालो तेव्हा माझ्या एकपणाचा लोभ झाला, असं कधीतरी कोणाला वाटतंय का? कोणाला वाटत नाही. मग प्रश्न राहिला कुठं? सुषुप्ती अवस्था तर सिद्धच होत नाही, कारण ती तेव्हा सुषुप्ती कालात नाही आणि नंतर नाही. मग सुषुप्ती नाही, स्वप्नातलं नाही, मग आता राहिली कोणती? जागृती, आहे की नाही. मग ह्या जागृतीचं आणि स्वप्नाचं जर मनुष्याने तुलना केली, आहे की नाही, आणि जर यौक्तिक चिंतन केलं तर त्याला जागृत अवस्थेतही हे वाटणार नाही. किंबहुना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्था उदाहरण करून मी जे आयुष्यभर वेदांताच्या प्रक्रियेला पुढं धरून जे चिंतन केलं तो माझ्या जीवनातला एक फार मोठा वेडेपणा झाला असं त्याला वाटणार नाही का? आहे की नाही, बरोबर की नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ज्या आत्मा ज्या अवस्थांना कधी प्राप्तच झालेला नाही, अवस्था तिथंच राहिलेला आहे आणि त्या अवस्थांना दृष्टांत करून, बरोबर ना, मी दार्ष्टांतिकाचं चिंतन करीत आहे किंवा केलं याचं त्याला हसूच येईल का नाही? आहे की नाही. मग लीला म्हणजे व्यवहार झाला म्हणून लीला आहे का? लीला म्हणून व्यवहार आहे? व्यवहार झाला म्हणून लीला आहे, म्हणून लीलासुद्धा म्हणायचं नाही. नाहीतर ते सूत्र घेऊन लोकवत्तु लीला कैवल्यम असं लोकव्यवहाराप्रमाणे कैवल्याची लीला आहे. म्हणजे लोकांमध्ये सुद्धा सगळा जसा काय आहे लीलाच आहे, आहे की नाही. लोकांचा होणारा व्यवहारही लीलेचाच आहे का? परमात्म्याचा किंवा ज्ञानवानाचाच लीला आहे. सगळा व्यवहार लीलाच चालला, कारण तत्व एकच आहे. त्या एका तत्वाचीच ही सगळी लीला आहे. तुम्ही आपल्या संकोचोनी कार्य झालाशी लहान घे आपोषण ब्रह्मांडाचे. तुम्ही कारण नसताना ह्या परिच्छिन्न असणाऱ्या, बरोबर ना, भ्रमाने निर्माण झालेल्या वस्तू आणि त्या वस्तूला मी किंवा माझं, आहे की नाही, असं मानणं, हे ह्याच्यामुळं तुम्हाला हा बंध कारण नसताना प्राप्त झाला. हां, आपणची कोणती होय?
चांगदेव हां. देखनीय म्हणजे पाहिल्या वाचून पाहणं हे त्याचं काय आहे, स्वरूपच आहे. आपणच आपण एकटा जो का त्यो या स्थितीमध्ये आहे. ते देखिले आईशी आवडे परी एकपण जरी न बिघडे, तरी देखिलेची न घडे देखिले आईसे. मा पाहावे हे जै आवडे, तै देखिले तेही बुडे, तेथ मागुते केवी घडे देखणे त्याशी. आता ते म्हणतात त्याला कधी कधी असं वाटतं लिलेनं आपण आपल्याला पाहावं. असं जरी पाहायला गेला तो, आपणच आपल्याला पाहायला गेला, तर दृश्यामध्ये त्याला कोण दिसतो, आपलंच स्वरूप दिसतं. ऐकीन दृश्यामध्ये कोण दिसतं, त्याला आपलंच स्वरूप दिसतं. कालच त्याने आरशामध्ये आपण पाहिलं तर मुखालाच पाहतो. ऐकी म्हणजे आपणच कोणाला पाहतो, आपल्यालाच पाहतो. का आरशामध्ये प्रवेश झालेला आहे, आरशामध्ये आरशाचं निमित्त आहे, परंतु निमित्ताने काय झालं, फक्त आपणच आपल्याला पाहिलं. बरं जरी आरसा नसला तरी आपलं पाणी स्वरूप कुठं जातं आहे का. बरं पाहिलं आरशात काही वेळ लिहिला म्हणून, आणि आता बाजूला आरसा झाला म्हणजे त्याचं पाणी पण हे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची निवृत्ती झाली काय, का उपाधीची निवृत्ती झाली. उपाधीच्या निवृत्तीने त्याच्या स्वरूपाची निवृत्ती झाली काय, कधीच नाही. अगोदर नाही का नंतर नाही, अगोदरही नाही आणि नंतरही नाही. आणि दिसलं तेव्हासुद्धा ती उपाधी नाही, तो आपलं स्वरूप उपाधीच्या निमित्ताने आपल्या स्वरूपाला आपण पाहत असतो. म्हणजे त्याच्या पाहणेपणामध्ये किंवा पाहणे स्वरूपामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा विकार झाला नाही, किंवा पाहणेपण त्याचं बरोबर ना. पाहणेपण म्हणजे पाहणेपण म्हणजे पाहणे स्वरूप हे त्याचं कधीही त्रिकालाबाधित नित्य अशा स्वरूपाचं आहे. ते कधीही निवृत्त झालेलं नाही, कारण ते मूळ प्राप्तच झालेलं नाही, कारण ते नित्य प्राप्तच आहे. मा पाहावे हे जै आवडे, तै देखिले तेही बुडे, तेथे मागुती घडे देखणे त्याशी. आता ते सांगतात तेथ मागुते केवी घडे देखणे त्याशी. मा पाहावे हे जै आवडे, त्याला जेव्हा असं वाटतं की आपण आपल्या स्वरूपाला पाहावं, तर पाहायला गेला का देखिले तेही बुडे. पाहायला गेला तर तो काय पाहतो, आपल्या स्वरूपाला पाहतो. त्यामुळं अगोदर आपल्याला हे स्वरूप पाहण्याचा विषय करावं, बरोबर ना. म्हणजे त्याला दृश्य करावं, नंतर आपलं त्याचं द्रष्टा व्हावं, आणि मग द्रष्टा दृश्य अशा प्रकारचा हा व्यवहार होईल, अशी त्याची एक जी भ्रांती होती. तो जेव्हा तो वास्तव त्या दृश्याकडे पाहायला जातो तेव्हा तो आपल्या स्वरूपालाच पाहत असतो. मग स्वरूपाला पाहत असल्यामुळं स्वरूप काय झालं, आता द्रष्टा राहिला, दृश्यच काय झालं, द्रष्टा होऊन गेलं. आणि तो द्रष्टा जो आहे तो द्रष्टाच्या समोर आता दृश्याची सिद्धी झाली नाही, मग कोण राहिला, फक्त द्रष्टाच राहिला. पण द्रष्ट्याच्या पुढं जर दृश्य नसेल तर दृश्य सापेक्ष आलेलं द्रष्टेपण पण त्याचं निघून गेलं, आणि मूळ मात्र दृंगमात्र द्रष्टेपण जे आहे तेवढंच त्याचं राहिलं. म्हणजे झालं काय, तर ते सांगतात की त्यावेळेला जरी देखिले, जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा तेही बुडे, तेव्हा त्याचं दृष्टेपणही निघून गेलं. दृश्याला पाहत असताना त्याचं दृष्टेपण सिद्ध झालं का, सापेक्ष दृश्य सापेक्ष आलेलं दृष्टेपण पण निघून गेलं. म्हणजे त्याच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टा हा व्यवहार कधीही राहत नाही, सापेक्ष व्यवहार. ते तर मागुती केवी घडे देखणे त्याशी. आणि जर त्याचं जे दृष्टेपण, त्याचं जे दृंगमात्र दृष्टेपण आहे ते नित्यसिद्ध आहे, मग ते नित्यसिद्ध असणाऱ्या दृष्टेपणाच्या ठिकाणी देखणे, पुन्हा त्याला त्या दृश्याचा द्रष्टा होणं कधी घडेल काय, कधीही घडणं शक्य नाही. तो काय म्हणतो, माझ्या दृंगमात्र द्रष्टेपण जे स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, ते दृश्य सापेक्ष द्रष्टाभावाला कधीही प्राप्त होणं शक्यच नाही, अशी त्याची स्थिती. मग आता पुन्हा पुन्हा तो गुळूगुळू परत दृश्याला समोर आणील का. दृश्याला समोर आणणं म्हणजे काय, त्याला शहाणपणाचं. बरं दृश्याला समोर आणून आपलं दृष्ट स्वरूप मिळतं. विचारसागरामध्ये शंका केली की विषयाच्या ठिकाणी ज्यावेळेला इंद्रिय आणि विषयाच्या संबंधामध्ये जी सुखाची अभिव्यक्ती होते त्याला कारण विषय आहेच ना, जरी ते सुख असलं तरी. मग आत्मसुखासाठी आम्ही अनेक विषय गोळा करू, आहे की नाही, अशी जी एक गोष्ट आहे ही त्याच्या जीवनात घडेल काय, कधीच घडणं शक्य नाही. मा पाह एवं दृश्य हे जे काही ते देखताची देखील नाही. आता त्याच्या दृश्याच्या ठिकाणी काय होईल, इतकी उपेक्ष बुद्धी होईल.
आहे की नाही. हे सगळं कोणासाठी आहे? ज्याला सत्याचं अन्वेषण करायचं त्याच्यासाठी, ज्याला सत्याची अनुभूती घ्यायची त्याच्यासाठी. आणि जो खरा लालायित झालेला आहे का वस्तूचं स्वरूप काय आहे, वस्तूचं स्वरूप काय, ह्या स्वरूपामध्ये तुम्हाला कोणत्याही भौतिक जीवनाचा विकास काही दिसणार नाही. कारण तिथं भौतिक म्हणून पदार्थच नाही, सिद्ध होत नाही. आणि अभौतिक असणारं तत्त्व ते कधीच इंद्रिय, ते आतिंद्रिय असल्यामुळं कधीच इंद्रिय मनबुद्धीला गोचर होत नाही. अशी जी स्थिती आहे. म्हणजे थोडक्यात काय स्वामी महाराज म्हणायचं की ह्या संसारामध्ये जो सर्वांपासून वेडा झाला, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुका म्हणे जो या संसारा रुसला तेनेची ठाकीला सिद्धपंथ. जो ह्या संसाराला पूर्णपणे रुष्ट झालेला आहे तोच ह्या सिद्धपंथाला प्राप्त होऊ शकतो, दुसरा कोणी प्राप्त होऊ शकत नाही, आहे की नाही. त्या दृष्टीनं जर पाहिलं तर आपल्याला जसं जसं याच्यातली कोडी उमगत जातील ह्या अमृतानुभवामध्ये, तसा तसा मनुष्य अंतर्मुखच होईल की नाही. तसा तसा मनुष्य इतका अंतर्मुख होईल का बहिर्मुखते सापेक्ष अंतर्मुखता हा त्याच्या चिंतनातला विषय असणार नाही. केवळ आहे की नाही, ज्याच्यामध्ये नांतम न मध्यम न बही स्मरंतः कौपिनवंतः खलु भाग्यवंतः, असा तो भाग्यवान कौपिनधारी आहे की नाही. म्हणून या ठिकाणी ते सांगतात एवं हे दृश्य काय आहे तर ते दृश्य तो पाहत असताना देखील पाहतच नाही. म्हणजे याचा अर्थ तो पाहतेपणाची उपेक्षा करतोय का? नाही. पाहत असताना सुद्धा मी माझं आत्मस्वरूपच सर्वत्र जर आहे तर दृश्य पाहिलं काय आणि न पाहिलं काय. म्हणजे पाहत असताना तो खऱ्या अर्थाने त्या दृश्याला पाहतच नाही. दृश्य म्हणून आत्मस्वरूपाहून भिन्न अशी कोणतीही वस्तू, बरोबर ना, त्याच्या अंतर्मुख अंतरंग वृत्तीवर कधीही सत्यत्वाने किंवा भिन्नत्वाने कधी आरूढच होत नाही. बरं, ज्यावेळेला त्याचा विषय तो करत नाही तर त्यावेळेला सहजच ते नसतात. आणि जेव्हा विषय करतात तेव्हा त्याच्या वृत्तीवर जेव्हा दृश्य आरूढ होतं, म्हणजे आपल्याला जणू काही दृश्य आरूढ झालं, तेव्हा तो काय करत असतो, दृश्य आरूढ होतं का त्याला आपलं स्वरूपच आरूढ होतं, स्वरूपच आरूढ होतं. बरं, ज्यावेळेला त्याला हे दृश्य दिसत नाही, दृश्य नाही, तेव्हा त्याचा त्रैकालिक अत्यंतभावाचा निश्चय आहे, तो सांगत असतो का दृश्य नाहीच आहे म्हणून. बरं ना, दृश्य नाही. आणि जेव्हा दिसतं तेव्हा काय असतं, द्रष्टाच असतो, म्हणजे दृश्य नसतं. आणि जेव्हा दिसत नाही तेव्हाही दृश्य नसतं. मिळून दृश्य आहे कधी, दृश्य कधीच नाही. असा त्याचा अर्थ. ते स्वामी महाराज सांगायचे, म्हणजे दृश्याला कधी पाहावं माणसाने, पाहावं तेव्हा दृष्ट्याला पाहावं, दृश्य दिसतं तेव्हा, नसतं तेव्हा ते नाहीच असा निश्चय असावा. निश्चय असा म्हणजे असतोच त्याचा. म्हणून दृश्य म्हणून काही वस्तू घ्यायची नाही. आता जर माणसाने दृश्य जर वृत्तीवर घ्यायचं नाही म्हणलं तर त्याच्या अंतःकरणामध्ये काय असेल बरं? म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये काय असणार? केवळ सुखच असणार, केवळ सुखरूपताच असणार, केवळ ज्ञानरूपताच असणार, केवळ सन्मात्रता आणि केवलच्या ठिकाणी केवलच असणार, ऐक, दुसरं काहीही असणार नाही. स्वामी महाराज सांगायचे की त्यांच्या गुरुजींना एकलता एक मुलगा होता आणि तो मुलगा आता त्याला मूतखड्याचा त्रास होता आणि त्यामुळे ते मूतखड्याचा त्याला अटॅक आला की तो खूप व्याकुळ व्हायचा, डोळे पांढरे करायचा. तर त्यांचा पाठ चालू होता आणि त्या पाठामध्ये त्यांची मंडळी पळत आली. ते म्हणे त्याचं खूपच पोट दुखतं, म्हणजे आणि रडायला लागली. ते म्हणे मग त्याचं पोट दुखतंय ना, राहील, त्याला पाणी पाच, तू रडती कशाला म्हणे. मग ते नंतर त्याला ताप भरला अंगामध्ये आणि ते खूप थंडी, तो उडायला लागला याच्या अंथरुणामध्ये आणि त्याला ताप पण भरला आणि वेदना खूप. नंतर मग ती परत सांगायला आली की आता डोळे पांढरे केले. मग ते म्हणे मग तू रडती कशाला, डोळे पांढरे केले तर रडती कशाला म्हणे. मग ते असं बोलल्यापूर्वीच्या त्या मर्यादाशील पातिव्रत्याला सांभाळणाऱ्या स्त्रिया ती परत माघारी गेली आणि नंतर त्या मुलाचं अंगच गार पडलं. त्याला काही वेळ ताप आला, त्यांनी डोळे पांढरे केले, नंतर थोड्या वेळाने गार पडलं. ते म्हणे अंग गार पडलंय, तो आता गेला. आणि मग लागली रडायला. ते रडायला लागल्यावर मग ते म्हणे रडती कशाला म्हणे, मग रडायचं कधी म्हणे, कधीच रडायचं नसतं असा त्याचा अर्थ आहे, असं ते म्हटले त्या प्रसंगामध्ये. आणि एकुलता एक मुलगा होता. नंतर मग इथले ब्राह्मण ते स्वामी महाराज सांगितले, ते बगाराम जोशी वारले ना, त्यांचे वडील होते.
मग त्यांना ते गावामध्ये बातमी कळल्यावर विद्यार्थ्यांनी सांगितल्यावर मग ते ब्राह्मण लोक गेले. आता हे सगळा प्रकार होईपर्यंत 12 वाजून गेले. 12 ते म्हटले की आता मग त्या मुलाचा विधी करायचा. तर ते म्हटले की आता नाही, माझं उन्हात गेलं का डोकं दुखतं म्हणे, तर तो विधी आपण 4-4:30च्या नंतर करू म्हणले. आणि त्यांनी दुपारी ते म्हणे झोप काढली आणि नंतर तो विधी केला त्यांनी. याचा अर्थ हे दृश्य रडायचं कधी नसतं, कधीच रडायचं नसतं. कारण जेव्हा रडण्याचा काल येतो तेव्हा ते रडण्याचं ज्याच्यासाठी रडायचं ते सिद्ध होत नाही. आणि जेव्हा तो काल आलेला नसतो तेव्हा तो पदार्थ नसतोच. मुळे ज्ञान समकालातच पदार्थ आहे, अशा प्रकारचा दृष्टी-सृष्टीवाद आहे. त्याप्रमाणे म्हणून त्याला दृश्य जेव्हा दिसतं ते पाहत असताना तो पाहत नाही. आणि जेव्हा नाही दृष्ट तेव्हा सहजची नसे, ते स्वाभाविकपणे ते दृश्य नाहीच आहे त्या ठिकाणी असं. म्हणून आता ह्याचं काय आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ना आता आपल्याला कळतात, पण हे कळत नाहीत, आपल्याला कळल्यासारख्या वाटतात. जर कळल्यासारख्या वाटतात याचं निधिध्यासन करण्याची गरज आहे, काय अभ्यास करण्याची गरज आहे, काही वास्तवच आहे, हे वास्तवच आहे. हे ठिकाणी असं पण नाही का मग तुम्ही म्हणणार की मग जर रडणं याचा आशय असा नाही आला की आपण ते उदाहरण घेतलं त्यांच्या गुरुजींचं की मग याचा अर्थ काय, अशा स्थितीमध्ये जर मनुष्य रडला नाही तर मग त्याचं ज्ञान खरं आहे असं आहे. कारण हे अंतकरणाच्या भूमिका आहे, त्याला काही किंमत नाही. रडला तर खुशाल मोकळी वाट करून द्यावी त्याला आणि भरपूर रडावं आहे की त्याच्या म्हणजे रडलाही म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपभूत ज्ञानाला किंवा स्वरूपस्थितीला कोणत्या प्रकारचा बाध येतो असाही त्याचा अर्थ नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण यांनी लिहिलं रडका गुरु मरका गुरु रडका चेला आणि दोनचा बोध वाया गेला आणि सत्यवानी जो या बोला तोही ठकला निश्चित असं सांगतात. एक उदाहरण होतं पण आता माझ्या लक्षातून गेलं. म्हणून पुढले पदी जाण दाविली दृष्टांताचे खुन ते आता सावधान परिसावे होजी. त्या भर्तृहरीचं सांगतात ना, ते मडकं फुटलं आणि तो हे कोण तो भर्तृहरीची पिंगला गेली म्हणून त्यांनी त्या स्मशानामध्ये अनुष्ठानच मांडलं रात्रंदिवस शोकाकुल अवस्थेमध्ये. आणि तिथं ते कोणते गोरक्षनाथ आले आणि त्या गोरक्षनाथाने काय केलं की ते गोरक्षनाथही रडायला लागले. गोरक्षनाथाचं रडणं आणि भर्तृनाथाचं रडणंच आहे. पण ते काय म्हणे काय झालं, त्याला वाटलं हा मनुष्य एवढा शोक का करतो. त्यांनी सांगितलं तू का शोक करतो. त्यांनी सांगितलं माझं मडकं रंगवलेलं होतं, किती चांगलं होतं आणि ते मडकं फुटलं म्हणे. असं ते हे मडकं आता मला कधी मिळेल असं. ते म्हणे असे मडके किती देईल म्हणे. ते म्हणलं असे शेकडो पिंगला मी पण निर्माण करू शकतो आहे की नाही. याच्यामध्ये रडलं म्हणून काही नाही, पण त्या रडण्यामध्ये काही नाही, जोश नव्हता. रडणं थांबलं की थांबलं, रडण्यासारखं भास आहे याच्यामध्ये. स्वामी महाराजांचं उदाहरण सांगितलं असेल आपण कधी. त्यांच्या भाऊजाईला मुलं होत नव्हते, 8 मुलं वारली. मग त्यावेळेला 9वा मुलगा झाला, त्या 9वी मुलगी झाली. तर ते स्वामी महाराजांनी काही चुलीत अंगारा लावला. ते म्हणे आता हे मुलगा जगेल. मुलगी झाली, ती जगली, अजून आहे ती. आणि ती म्हटले की पुढं ती मुलगी मोठी झाली. स्वामी महाराज काशीहून आले तर त्यांची ती धर्मपत्नी रडायला लागली. ते म्हणे का रडते तो. म्हणे भाऊजी आता ही मुलगी मोठी झाली, लग्नाला आली, ती गेल्यावर आम्हाला कोण आहे म्हातारपणी. असं म्हणल्यावर स्वामी महाराजांनी खूपच रडायला सुरुवात केली. ती रडायला लागल्यावर ते म्हणे तुम्ही का रडता म्हणे. अहो तुम्हाला मुलगी तरी आहे पण मला तर कोणीच नाही, माझं कसं होणार म्हटले ह्याच्यामध्ये. ते म्हणे अहो तुम्ही रडता काय, आम्ही नाही का तुम्हाला. म्हणे मग मी नाही का तुमचा मुलगा म्हणे. मग ते म्हणे मग तुम्ही रडू नका म्हणे. मी रडतच नाही, तुझं रडणं थांबलं का माझं रडणं थांबलंच म्हणे, असं त्यांनी सांगितलं. तसं हा एक व्यवहार आहे. ह्या व्यवहारा कालामध्ये आपली आत्मस्थिती अभंग आहे का भंगलेली आहे हे सगळ्या स्वसंवेद्य वस्तू आहे. परंतु ह्या सगळ्या स्वसंवेद्य गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर याला तत्त्वज्ञानाचंच अधिष्ठान पाहिजे. ह्या अध्यात्माचं आपल्या आत्मस्वरूप जसं आहे तसं कळून घेतलं पाहिजे. कारण आत्मस्वरूपच स्वरूप आहे आणि बाकीचा सर्वच भास आहे. रडण्याचा भास आहे असं नाही, हसण्याचा पण काय आहे, भासच आहे. या ठिकाणी हसणं आणि रडणं हे दोन्ही नाही. हसणं म्हणून ह्या ग्रंथामध्ये एक विशेष हे की स्वामी महाराज नेहमी कोणी चिद्विलास शब्दाला जर योजला की एकदम रागवून उठायचे. चिद्विलास म्हणजे चैतन्य,
चैतन्यामध्ये दुःख आहे का? नाही. आणि आता ह्या लोकांना दुःख होतं की नाही? दुःखाचा अनुभव आहे, अनुभवाचा आपलाप करता येत नाही, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. चांगलं लक्षात घ्या. तर ही अनुभवाचा आपलाप करता येत नाही याचा अर्थ दुःख होतं आहे. आणि त्या दुःखाची संगती काय? आम्ही दुःखाची संगती काय लावतो? सगळं वेदांतातले सगळे प्रकरण ग्रंथ दुःख तेवढं मायेचं आणि सुख परमात्म्याचं. मग तुम्हाला चिद्विलास म्हणता येईल का माया न मानता? म्हणता येणार नाही. असं म्हणून स्वामी महाराज एकदम रागाने उसळून सांगायचे, दुःखातनी जर तुला दुःखाची संगती चिद्विलास वाद्याला लावायचं असेल तर ते तर असं म्हणायचे की त्याच्या गुदद्वारामध्ये आम्ही खुंटी ठोकतो आणि मग त्याने आम्हाला चिद्विलासाची संगती सांगावी असं म्हणत होते. अगदी बरोबर आहे. परंतु मूळ ह्या ग्रंथामध्ये चांगलं लक्षात घ्या की मूळ ह्या ग्रंथांमध्ये ह्या टीकेमध्ये जो झोक आहे त्या झोकामध्ये जेवढं दुःख आणि सुख यांचं वृत्त्यात्मक सुख आणि वृत्त्यात्मक दुःख आहे. आणि हा दोन्ही चैतन्याचा विलास आहे. वृत्त्यात्मक सुख जसा विलास आहे तसं दुःखसुद्धा विलासच आहे ना. आम्ही सुखाला परमात्म्याचं म्हणून त्याला काहीतरी तरतम भावाने किंवा ज्येष्ठ कनिष्ठ हा भाव आमच्याकडं नाही. ज्येष्ठ कनिष्ठ भाव कारण शरीर म्हणजे अज्ञान मानलं तर असतो. आमच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, कारण शरीराची आम्ही सिद्धी केली नाही. सर्व चैतन्यात वृत्त्यात्मक सुख आहे तसं वृत्त्यात्मक दुःख आहे. त्यामुळे चिंता करायची काही नाही कारण आहे की नाही. एवढी काही संगती लावायची आमचा आग्रह नाही. आम्ही ज्या वेळेला दुःख पण तशाच प्रकारची तीच किमतीत आहे आमचं. ज्या तराजूनी दुःख आहे तितक्याच वजन मापाचं काय आहे? सुख आहे. आणि जी आमची मूलभूत सुखरूपता आहे ती तर काय आहे? अभंग, अच्छेद्य, अभेद्य आहे की नाही अशा प्रकारची आहे आणि ती नित्यसिद्ध आहे. ही गोष्ट जर समजून घेतली तर मग स्वामी महाराज किती रागावले तरी मानायचं कारण आहे का त्याच्यामध्ये काही? कारण काय? सगळाच काय आहे? चैतन्याचा विलासच आहे. सर्व चैतन्याच्या ठिकाणी चैतन्याची क्रीडाच आहे, चैतन्याची शोभाच आहे. अशाच प्रकारे दुःख झालं म्हणून काय झालं ते याच्यामध्ये ते चांगुनेला सगळं ते दुःख होते. दुःख असताना सुद्धा खरंच सुखरूपता तिची अभंग आहे. चांगुना जेव्हा ते श्रीयाळ राजाची पत्नी ना ती त्या उखळामध्ये त्या चिलिया बाळाला कुटते नाटकामध्ये आहे की नाही, कुटते आणि मग त्या मुलाचं रक्ताचं ते हे उडतात आणि ते मांस कुटायचं. अशा प्रकारचं कृत्य करताना सगळ्या लोकांच्या डोळ्यात म्हणजे त्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्या डोळ्याला धारा लागतात. आणि चांगुनीच्या डोळ्यातल्या धारा पाहिल्या होतं सगळ्यांनाच पार सगळेच अगदी धुसफूस सगळ्याच्या प्रत्येकाच्या हृदय पार विदीर्ण होतं आहे की नाही. आणि त्यावेळेला ती जी चांगुना आहे ती चांगुना बाहेरून रडते आणि आतून काय करते? फक्त ही तिची स्वसंवेद्य गोष्ट आहे. तिला काय वाटतं? आपलं पात्र काय वटलं, सगळे लोक रडायला लागले याचा तिला काय होतं? आनंद होतो. म्हणजे दुःखकाली सुद्धा आपल्या स्वस्वरूपाचं विस्मरण न होणारे असे महात्मे आहेत. आणि ते दुःखाचा निग्रह करत बसतात का स्वरूपमयी जागृत असतात? स्वरूपमयी नित्य जागृत असतात. जागृती ठेवतात सुद्धा नाही म्हणायचं, ते जागृतच असतात. ते इतकं निखालच त्यांचा निश्चय अशा प्रकारचा असतो. म्हणून या ठिकाणी व्यवहारमध्ये कसा झाला याला कोणत्याही प्रकारची किंमत नाही. तो सुचारू रूपाने व्हावा ही गोष्ट ठीक आहे. सोन्याला सुगंध असावं हे म्हणणं ठीक आहे, पण हे म्हणणंच आहे. हे सगळं काय आहे? म्हणणंच आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी को विधी को निषेधा ही खरी काय आहे? वस्तुस्थिती आहे. काय त्याचं विधायकही नाही आणि काही निषिद्ध पण नाही. असं जे टळटळीत आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी बंध, मोक्ष, सुख, दुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञान, अज्ञान हे कोणत्याही जन्म, मरण हे काहीच नाही. सुख दुःख इत्यादी काहीच नाही. ते इतकं अवाच्य आहे की आपल्याला हे जे काही वाटतं ना सच्चिदानंद पदाची प्राप्ती व्हावी, नंतर सच्चिदानंद ही ते ब्रह्मस्वरूपाची विशेषणं नसून, बरोबर ना, ते सच्चिदानंद पद हे त्याचं सच्चिदानंद हे त्याचं स्वरूप आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वरूपातल्या सच्चिदानंदाचा तरी विचार आहे का? असत जड दुःख व्यावृत्त्यर्थ फक्त या गोष्टी झालेल्या आहेत. आता मूळ अमृतानुभवाच्या आशयामध्ये त्यांना कुठेही स्थान नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात एवं दृश्य हे जे काही ते देखताचे देखील नाही. हे जे सगळं दृश्य आहे ते पाहत असताना आम्ही पाहिलेलंच नाही.
न देखिजे तरी पायी सहजची नसे. जेव्हा पाहत नाही तेव्हा नाहीत. म्हणून माणसाने व्यवहाराचा कसा विचार करावा? बाधितानुवृत्तीनं करावा का विचारच करू नये? का विचाराचा विषयच होत नाही? हा विचाराचा विषय ज्ञानवान पुरुषाच्या दृश्य प्रपंच आहे का दृंगमात्र दृष्टेपण आहे? खरं सांगा, विचाराचा विषय हा दृंगमात्र दृष्टेपण आहे का दृश्य सापेक्ष दृष्टेपण आहे? का दृश्य आहे का त्याच्यातला सत्यत्वाचा निश्चय आहे, विचार आहे? का मिथ्यात्वाचा निश्चय आहे? का सत्य मिथ्यात्वाचा विचार आहे? का विचार मागुता पावली रिगे? विचार मागुता पावली रिगे आणि काय जाणीव जेथन रिगे आणि विचार मागुता पावली रिगे तरकुही आईने नेघे अंगी जयाच्या. जर ज्या जाणीवेसाठी सगळं जीवन वाळून टाकलं त्या मुमुक्षूला जाणीवेची एवढी उपेक्षा करावी लागेल. ज्यांनी ह्या विचारामध्ये एवढी बुडी दिली त्याला त्या विचाराची एवढी उपेक्षा करावी लागेल. आणि ज्यांनी हे तर्कशुद्ध पद्धतीनं हा विचार करण्यासाठी आयुष्याचे आयुष्य वेचलं त्याला तर्कही आईने नेघे अंगी जयाच्या. तेव्हा पार्थातया नावं ज्ञान नेर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हे जाण. तिथं अज्ञान नाही, विज्ञानही नाही आणि ज्ञान पण नाही. अशा प्रकारची खरी जी वास्तव स्वरूपता आहे ती वास्तव स्वरूपता ज्याच्या काय बुद्धीवर म्हणायचं त्याच्या बुद्धीवर आरूढ झाली किंवा ते स्वरूपरूप जो झाला त्यांनी खरं ह्या मनुष्य जन्माचं सार्थक केलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.